नमो शेतकरी योजना 8वा हप्ता अपडेट। नमस्कार, तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज। शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या अन्नदात्याला आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। ही बातमी सविस्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही MHB मराठी न्यूजला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। 23 मार्च नंतरच खात्यात पडणार रक्कम। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकरी करत आहेत। मात्र आता हा हप्ता 23 मार्च 2026 नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। खरं तर 16 मार्च रोजी राज्य सरकारने 774 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती, ज्यामुळे गुढीपाडव्यापूर्वी पैसे मिळतील अशी मोठी आशा निर्माण झाली होती। परंतु आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे। कोणाला मिळणार हा हप्ता? MHB मराठी न्यूजच्या दर्शकांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा 21वा हप्ता प्राप्त झाला आहे, तेच शेतकरी या नमो शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत। राज्यामध्ये एकूण 90,41,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार असून त्यांच्या खात्यात अंदाजे 1,808 कोटी रुपये वर्ग केले जातील। उशीर होण्याचं नेमकं कारण काय? कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यात या हप्त्याचं वितरण केलं जाईल। मात्र मध्येच आलेली गुढीपाडव्याची सुट्टी, त्यानंतर रमजान आणि रविवार या सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही। यामुळेच हा हप्ता थोडा लांबणीवर पडला आहे। 8वा आणि 9वा हप्ता एकत्र मिळेल अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, जशी ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल, आम्ही सर्वात आधी तुम्हाला अपडेट देऊ। ही महत्त्वाची अपडेट तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच अचूक बातम्यांसाठी पाहत रहा MHB मराठी न्यूज। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।